नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मी आज आलो होतो तालुक्याच्या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन करण्यासाठी. इथे जवळच तोरणागड आहे. 10 वर्ष अगोदर आलो होतो वडिलांसोबत. आज योगायोग आला आहे. पोलीस व्हेरिफिकेशनचं काम झालं आहे, माझं रिसिट दिली आहे आणि आता गडावर चाललो आहे. माझ्या मागं तो गड आहे, इथं गड आहे तो. 1-1.5 तासाची चढाई आहे. त्यानंतर गाडी इथं मागच लावली पार्किंगला. चला तर मग आपण जाऊया गडावर. आता सुरुवात केली इथनं. 1-1.5 तास लागत म्हणतात. एकदम खडी चढाई चालू झाली. आताशी सुरुवात आहे, पण दम लागलाय. पूर्ण अशी खडी चढाई आहे. पूर्ण असे जंगलातनं वाट काढत चाललंय आणि पहिल्या टप्प्यात आलंय. कडकडीत ऊन पडलंय सकाळ सकाळ आणि आता वाजल्यात 10:30. 10 वाजून 35 मिनिटं झालेत. पूर्ण असं जंगलातनं वाट आहे. थोडी भीती तर वाटते. भीती म्हणजे फक्त बिबट्याचीच, बाकी कशाची नाही. बाकी आपण कशाला घाबरत नाही. आता पण दुसऱ्या टप्प्यावर आलोय. कडक असं ऊन पडलंय. इथं वन विभागाने थांबण्यासाठी चांगली जागा केली आहे. काही गडप्रेमी आहेत पालघर जिल्ह्यातले, ते पण येतात ते माझ्या मागं. तर मी थोडंसं पुढं निघून आलो आहे त्यांच्या. चला तर मग वर जाऊया. हा गुंजवणे धरणाचा पाणीसाठा आहे. पूर्ण वरती सगळे जंगलच आहे. ह्याच्या पलीकडची हद्द ही कोकण हद्द आहे. या सह्याद्री पर्वतरांगांच्या पलीकडे हे गुंजवणे धरणाचं बॅक साईड आहे. तोरणागडाच्या आम्ही निम्म्या रोडमध्ये आलो आहे. आता मोजून 2 ते 3 किलोमीटर राहिले आणि हे दादा आपल्याला भेटलेले आहेत, पालघरमधले आहेत. त्यांची टीम आहेत, 7-8 जण आहेत. तर आम्ही सोबत चाललो वरती गडावर. चॅलेंज लावतो मी, जी बोलेल की नाही करू शकत. बघ तू नाहीच करणार. माणूस आपण आलेला आहे, दिसणार पण नाही मला. बस चल. घामाघूम झालंय आणि 11:30 झालेत. 10:15 चालू केले चढण्यासाठी. 1 तास लागला वरती यायला. वरती आलोय आम्ही आता. मेन पॉईंट राहिला रिलिंग चढून. इथे जायच्या बागूया पशी एकदम अशी खडी चढाई आहे.
एकदम खडी चढाई आहे. आणि हे पालघरचे मित्र आहेत आपले, हे पण गड सर करण्यासाठी आलेले आहेत. ते 7-8 जण मित्र आहेत आणि आपल्याला आता खडी चढायचे व्हिडिओ बंद करतात. असं फिरून वरती जायचं आम्हाला. हे एकदम खडी चढाई आहे आणि खतरनाक आहे. आता आम्ही आलो शेवटच्या टप्प्यात. रेलिंगला धरून जाता येते. शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय. थोडंच अंतर राहिले. दम भरपूर लागलाय आणि 11:15 झालेत. 10:15 वाजता निघलोय खालून पायथ्यापासून. अशा रेलिंग लावलेले आहेत. तर मी 10 वर्ष अगोदर आलो होतो वडिलांसोबत. तेव्हा अशा इकडे कारवांची झाडं उगवली होती. कारवांच्या झाडातनं रोड काढून पायवट होती पहिले. तर आता रेलिंग वगैरे बसवलेले आहेत. बघा कसं हिरवगार दिसते आणि गुंजवणी धरण आहे. आता आपल्याला इथून वरती जायचं आहे. भगवा झेंडा दिसतोय बघा, इथे येतो झेंडा इथं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. हे माझ्यासोबत होते ते पालघरवाले, मागून येतात ते. मी थोडं पुढं आलो. ते जरा आराम करण्यासाठी थांबले होते आणि त्यांचा एक माणूस मागं होता. तर पुढं आलोय तर एवढ्या गडावर हा बघा दगड कसा राहिलाय आणि तो एकदम असा आहे असा आणि पडण्याच्या स्थितीत आहे. म्हणजे तो कधीही पडू शकतो. पावसाळ्यात, हिवाळ्यात वातावरण बदलामुळे तो खाली येऊ शकतोय. आणि हे बघा, हे आपल्याला असं वरती चढायचं आहे. इथून एकदम खडी चढाई आहे. खडी. हे जे लाईटचे हॉलिजन लावलेत ना, इथं निघायचं आपल्याला. तर हे पूर्ण खडी चढाई आहे. पूर्ण घामाने भिजले. बघा तो सुळका पडण्याच्या स्थितीत आहे आणि असं आपल्याला वर जायचंय. तर एवढे वर आहे, एवढा हाईट पण नाही, पाय पण पोचत नाहीये. अशी खडी चढाई आहे. आता त्या रेलिंग पासून वरती जायचं आपल्याला.
तर कॅब थोडी उलटी घातली कारण समोरचं काय दिसत नव्हतं आणि पूर्ण एकदम खडी चढाई आहे आता. आणि गडाचा मेन दरवाजा लागलेला आहे. खाली दरीची सगळी. चला वर जाऊ गडावर. थोडंसं राहिले पण खडी चढाई आहे पूर्ण. पावसाळ्यात जबरदस्त वातावरण असणार आहे. पायऱ्यांवरतून पाणी येत असणार. आता रेलिंग बांधले ते मावळे कसे येत असतील. तोरणागाड्याच्या पायरीशी आले पाहिजे. मेन दरवाजापाशी आले. एकदम पूर्ण खडी चढाई आहे. तिथे असे नाही कळणार तुम्हाला. कॅमेरा रोटेट करून दाखवतो तुम्हाला. एकदम खडी चढाई आहे बघा. चला मग वर चढूया आपण. जय शिवराय. सूर्यकिरणांमुळे एकदम क्लिअर दिसत नाहीये. पण गडाच्या आपण पहिल्या दरवाजापाशी आलोय. हे पालघरवाले दादा वर चढतात आता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय. शिवाजी जय. भवानी जय 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 जय. शिवाजी जय 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 जय. भवानी जय. शिवाजी जय. भवानी. हे दादा तिघ जण पुढे आलेत आणि हे तिघ जण मागे आहेत. त्यांच्या पुढे आलो मी. पहिल्या बुरुजावर आले. दादा या रेलिंगला धरून धरून या. हा कुठे